महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सध्या चांगल्या चढचढीत सापडलेल्या आहेत। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर या सध्या चांगल्या चढचढीमध्ये सापडलेल्या आहेत। बोंधू अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी चाकणकरांचं पद गेलं, तर पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील त्यांना पायउतार व्हावं लागलंय। या दोन धक्क्यांनंतर त्यांच्या भोवती आता चौकशीचा ससेमिरा लागलाय। आज त्यांचे एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः तब्बल 6 तास चौकशी केली आहे। तर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावरती आहे। खरात सोबतचे संबंध त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी झाली आहे। दरम्यान याआधीच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची देखील चौकशी करण्यात आली आहे। खरातनं पतसंस्थेमध्ये उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रमाणपत्रात प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आहे। दरम्यान एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं। एसआयटी मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल। पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य। लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तब्बल 2,38,00,000चा महाघोटाळा उघडकीस आलाय। वेतन विभागामध्ये 2015 पासून सुरू असलेल्या या अपहार प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह 4 गुन्हा दाखल झालेला असून 3 ताब्यात घेण्यात आलाय। 368 कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये फेरफार करून ही शासकीय रक्कम स्वतःच्या खात्यावरती वळवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। तब्बल 10 वर्ष हा प्रकार लेखा परीक्षांमध्ये का सुटला नाही असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतोय, तर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झालेला आहे। वर्धा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या रामनगर इथल्या नगर परिषदेची जागा कवडीमोल किमतीमध्ये विकण्याचा घाट भाजप नगरसेवकांच्या संमतीनं घालण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी केलाय। वर्ध्यामध्ये नितेश कराळे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी नगरसेवक मुन्ना झाडे, परवेज खान हे उपस्थित होते। तर काही दिवसांपूर्वी झालेल्या आम सभेमध्ये जागा विकण्याच्या प्रस्तावाला जागा विकण्याला नगरसेवकांकडून विरोध करण्यात आलेला होता, पण आता त्याच जागेला विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी होकार देत जागा विकण्यास मतदान करून मंजुरी दिली आहे। ही मंजुरी पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दबावामध्ये येऊन दिल्याची टीका ही नितेश कराळे यांनी केली आहे। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमिनीचा वाद आता टोकाला पोहोचलेला असून त्यांनी राज्य सरकारचे सर्व पुरस्कार हे परत करण्याचा धक्कादायक इशारा दिलाय। पुण्यातील धनकवडी इथल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयानं निकाल देऊन देखील पुणे महानगरपालिकेनं बिल्डरच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर अत्यंत व्यथित होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलेलं आहे। नागपुरात गॅस सिलेंडरचा एक धक्कादायक काळा बाजार उघडकीस आलाय, जिथं ग्राहकांना सिलेंडर मिळत नाही पण त्यांच्या खात्यामध्ये सबसिडी मात्र जमा होतीये। नोंदणी केल्यानंतर डिलिव्हरीचा ओटीपी येतो। सिलेंडर घरी न पोहोचताच तो सिलेंडर डिलिव्हर दाखवला जातो आणि काही दिवसांमध्ये सबसिडी देखील जमा होते। नागपूरचे एचपी गॅस ग्राहक योगेश गोमासे यांनी या अदृश्य सिलेंडर प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। एजन्सीचे कर्मचारी आणि डिलिव्हरी बॉय संगनमतानं हा काळाबाजार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तर प्रशासकीय यंत्रणा यावरती काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर आलाय। फुटलेल्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। एकीकडे पाणी कपात सुरू असताना महापालिकेचा हा हलगर्जीपणा समोर आलाय। शहाडा पूर्वेमधील उडान पुलाजवळ पाईपलाईन फुटली असून पाण्याच्या उंच फवाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती। तर लहान मुलं पाण्यामध्ये आनंद घेत होती। पाण्यासाठी त्रस्त नागरिक हे फुटलेल्या पाईपमधूनच पाणी भरत होते। काल रात्री रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटल्याचा आरोप होतोय। शनिवारी रविवारी सुट्टीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लाखो लिटर पाणी हे वाया जात असून नागरिक संतप्त झाले। कल रात को ये आए, खोद घाट के चले गए इसको, लेकिन बनाने अभी तक नहीं आया। पूरे गुलशन नगर में पानी से परेशानी है। सब लोग आ रहे, पीने का पानी भी नहीं है और ये तो लीकेज तो करना 2-3 महीने से। हम लोगों ने कई बार इसकी एप्लीकेशन दिया, नहीं कल रात आके इसको खुदाई किया, बनाया अभी तक नहीं है। लाखों लीटर पानी जो बर्बादी हो रहा है। कल रात से पानी ऐसे बह रहा है
बाहर खोदने के लिए आए, फिर पाइप फट गया, फिर वो लोग चले गए, भाग गए। जेसीबी कल लगी हुई थी। इसके बाद में कल से ऐसे पानी बह रहा, और इधर गुलशन नगर में पूरा पानी नहीं, पीने को पानी नहीं, और इधर पानी से बहते जा रहा। कोई आ नहीं रहा, म्युनिसिपालिटी, केडीएमसी कोई भी नहीं आ रहा इधर देखने के लिए। पुण्यातील पाटस रेल्वे स्थानकावरील थरारक व्हिडिओ समोर आलाय। पादचारी मार्ग आणि फूट ओव्हरब्रिजची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे इथल्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय। महिला रूळ ओलांडताना तिथे उभी असलेली मालगाडी ही अचानक सुरू झाली। यावेळी प्रसंगावधान दाखवत महिला रूळ आणि मालगाडी यांच्यामध्ये झोपली आणि यानंतर मालगाडी निघून गेल्यावरती ही महिला उभी राहिली। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील तालखेड फाट्याजवळ डिझेलनं भरलेला टँकर अचानक उलटला। अपघातानंतर मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावरती सांडलं। घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी हांडे, कॅन आणि भांडी घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि सांडलेलं डिझेल हे गोळा करण्यासाठी झुंबड उडवली। या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरती देखील परिणाम झालेला होता। बीड शहरात सध्या एका अनोख्या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या कामाअंतर्गत नुकताच तयार करण्यात आलेल्या दुभाजकावरती पाणी मारण्यासाठी थेट इंधन पुरवठा करणारा टँकर वापरण्यात आल्याचं समोर आलंय। सामान्यतः पेट्रोल किंवा डिझेल वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या दुभाजकाला पाणी देताना दिसल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। तर नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल केले। त्यामुळे पेट्रोल टँकर आता पाणी पुरवठ्यात अशी मिश्किल चर्चा देखील शहरात रंगू लागली। पुण्याच्या भोर तालुक्यामधील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर आवारामध्ये मधमाशांचा भाविकांवरील हल्ला केलाय। गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 100 ते 150 भाविक हे जखमी झाले। दुपारी 11 ते 3 वाजेदरम्यान ऊन कडक असताना अचानक मधमाशा भाविकांवरती हल्ला करतायत। तर मंदिर परिसरामधील मोठ्या वृक्षांवरती 15 ते 20 आग्या मधमाशांची पोळी आहेत आणि स्थानिकांकडून वारंवार पोळी काढण्याची मागणी करून देखील वनविभाग हालचाली करत नाहीये। त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय। फोनवरून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गर्भातील जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत तिहेरी तलाक दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित मलिक अशरफ समशेर याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जानेवारी 2025 मध्ये नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर समशेरनं पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला। अमानुष मारहाणीमुळे पीडितेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचं या तक्रारीमध्ये उल्लेख आहे। मीरा भाईंदरच्या मीरा गावठण परिसरामधील बस स्टॉपवरती एका तरुणानं तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। छेडछाडीचा प्रकार हा सीसीटीव्हीत कैद झालाय। आरोपी तरुणानं अश्लील हावभाव करत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि याची माहिती मिळताच शिवसेना शाखा प्रमुख अजय साळवे यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित तरुणाला चांगला चोप दिलाय। तसंच उठाबशा काढण्यासही भाग पाडलं। त्यामुळे या घटनेमुळे परिसरात काही काळ संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। मीरा भाईंदर परिसरामध्ये छेडछाड आणि मारहाणीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुण्यातील तळेगाव परिसरामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे। पतीसोबतच्या भांडणानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचललंय। प्रतिभा शंकर असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून घटनेपूर्वी घरातील अंतर्गत कलह असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। तर 8व्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला। सोसायटीमधील दुसऱ्या एका रहिवाशानं ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली आहे। दरम्यान या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केलं का या संदर्भामध्ये पोलीस सध्या तपास करत आहेत। घटना घडल्याबाबतचा काल दुपारच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे एक कॉल प्राप्त झाला। सदर महिलेला तळेगाव येथील हॉस्पिटलला दाखल केले उपचारासाठी। उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केला आहे। कुटुंबियांशी अद्याप कोणत्याही प्रकारचा संपर्क आपला झालेला नाही आहे। तरी प्राथमिक अंदाज असा आहे की महिलेने स्वतःहून उडी घेतली बाबतचा लोकांचं सांगण्यातून माहिती मिळाली आहे। तरी तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे ADR दाखल असून सदर घटनेबाबत तपास सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम कार्यालयांमध्ये 5 लाखांची लाच घेताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना अटक करण्यात आली आहे।
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बाकी असलेलं बिल काढून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी 15 लाखांची लाच मागितलेली होती. तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती आणि तक्रारीची पडताळणी करून वन विभागानं सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारामध्ये तडजोडी अंती 5 लाखांची लाच स्वीकारताना योगेश अहिरे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भिवंडी एसटी डेपोची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. 20 मार्च 1972 रोजी उद्घाटन झालेल्या या डेपो इमारतीला 54 वर्ष पूर्ण झालेली असून योग्य देखभालीअभावी इमारत ही धोकादायक बनली आहे. स्लॅबचे तुकडे कोसळणं, पिलरला तडे, त्याचबरोबर लोखंडी सळ्या उघड्या पडल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दररोज हजारो प्रवासी या डेपोमधून प्रवास करत असताना देखील प्रशासनाकडून अद्यापही ठोस दुरुस्ती उपाययोजना या करण्यात आलेल्या नाहीयेत. आज 10-15 वर्ष झाली माझी हीच अशीच अवस्था आहे. या अवस्थेला काहीतरी शासनाने काहीतरी करायला पाहिजे. स्लॅब पडतो त्या दिवशी डोक्यावर पडला एकाच्या. कसं करायचं सांगा ना, कसं राहायचं इथं. इमारतीची तर हालत एवढी हालाकीची आहे. जसं म्हातारपणी 60 वर्षाचा म्हातार झाला की त्याला काय काठीची गरज आहे. तर या पद्धतीने एक थोडंसं डिकेज डागडूग करतात आणि वरवर दाखवतात, परंतु आतून ती पूर्ण कोसळलेली आहे. तिच्यात जीव नाही अशी बिल्डिंगची अवस्था आहे. लेडीजसाठी खूप प्रॉब्लेम्स होतात वॉशरूमसाठी. इथे जे काम करणारे स्टाफ आहे त्यांच्यासाठी रेस्टरूमसुद्धा चांगला नाही. सगळी बिल्डिंग खराब झालेली आहे आणि ती बिल्डिंग पडायला आलेली आहे. सगळीकडे बघा तुम्ही, सगळीकडे स्लॅब कोसळलेले, हे कधीही पडू शकतं. पावसाच्या आत जर काम केलं तर ठीक आहे, पावसाळ्यामध्ये तर काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. बाथरूममध्ये अक्षरशः उभार वाटत नाही. बाथरूममध्ये दुर्गंधी एवढी आहे की 1 मिनिटसुद्धा उभा राहायची आपली ताकद नाही. तिथं जाऊन आलं तर तिथं बसण्याची सुद्धा आम्हाला भीती वाटते. आणि स्लॅबच्या सगळ्या दिसतात आणि पडण्याचे आमचे जखमीसुद्धा झाल्यात. काही चालक वाहक जखमीसुद्धा झालेले आहेत स्लॅब पडून आणि परवाशीसुद्धा जखमी झालेले आहेत. रायगडमधील सीएनजी टँकर संघटनेनं बंद पुकारलाय, त्यामुळे सीएनजीचा तुटवडा निर्माण झालाय. सीएनजीच्या गाड्याच येत नसल्यामुळे अनेक पंप बंद पडले आणि याचा थेट फटका सुट्ट्यांसाठी कोकणात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना बसलाय. 25,000 पगार मिळावा, इन्शुरन्स मिळावा, त्याचबरोबर ड्युटीची वेळ अशा अनेक मागण्यांसाठी रायगडमधील सीएनजी टँकर चालक संघटनेनं हा बंद पुकारलेला आहे आणि कालपासून हा बंद सुरू झालाय. बीडच्या परळीत असलेल्या अवैध वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. परळी परिसरामध्ये टोकवाडी, नागापूर, चांदापूर आणि सिसराळा या भागामध्ये असलेल्या हजारोंच्या संख्येनं अवैध वीट भट्ट्यांमुळे नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे परिसरामधील नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील कठीण झालंय. प्रशासनानं नियम डावलून वीटभट्ट्या चालवल्या जात असून पर्यावरण मंत्र्यांनी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. ज्या वीटभट्ट्यांमुळे हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि ह्या हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर काय परिणाम झाला अद्यापर्यंत शासनाने कोणताही सर्वे केलेला नाही. असं कळतं की परळी तालुक्यामध्ये जवळपास 3-3.5 हजार वीटभट्ट्या आहेत आणि काही मोजक्याच वीटभट्ट्यांना परवानगी दिलेली आहे. तसं तर नियमाचं कुठंही पालन झालेलं नाही आणि म्हणूनच हे प्रशासन यांचे आर्थिक लागेबंदे किंवा इतर काही संबंध असल्यामुळंच ही माहिती देण्यात आतापर्यंत तरी आलेली नाही. या ठिकाणच्या खरं तर पर्यावरण मंत्री हे आपल्या गावचे आहेत. नक्कीच त्यांनी गावापासून या गोष्टींची सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण ह्या आताच बरेच आपले जाणकार प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतात. पण आम्हाला वीटभट्ट्या नको आहेत असं नाही, पण त्याला धूळ नाही झाली पाहिजे. अशोक खरात, राजेंद्र गडगे, गणेश शिंदे पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून एका बोंदूचा पर्दाफाश करण्यात आलाय. श्रीरामपूर तालुक्यामधील टाकळी भान इथं दावल मलिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या बोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बोंदू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचं दुखणं बरं करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा झाल्यामुळे मागील 3 वर्षांमध्ये या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेले असून मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केल्याची फिर्याद या महिलेनं दिली आहे. तर फिर्याद दाखल झाल्यावरती श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत आरोपी बंधू अशोक आढाव याच्या विरोधामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे.
मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता. तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले. साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणणार 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. एका पीडित महिलेचे पोटाचे दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या साहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जालना विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपी अटक करण्यात आलेले आहे. उल्हासनगरच्या शहाड परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर येते. कल्याणनगर महामार्गावरील पॅराडाईज प्लाझा इमारतीमध्ये उभ्या असलेल्या एका इनोव्हा कारला अचानक भीषण आग लागली. विशेष म्हणजे कार चालक सामान घेण्यासाठी उतरलेला असतानाच ही घटना घडली आहे, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झालेला आहे. काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास मुंबईमधील दादर इथल्या गोखले रोडवरती एका सीएनजी पेट्रोल पंपावरती एक मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी झालेली आहे. अग्निशमन दलाकडून झाड बाजूला काढण्यात यश आलेलं असून आता झाड कापून जागा मोकळी करण्याचं काम सुरू आहे, तर पेट्रोल पंप पूर्णतः बंद करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे 16 मे पासून 22 जिल्हे आणि 65 ते 70 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. 2 महिन्यांचा हा दौरा 15 जुलै रोजी संपणार आहे, तर 3 टप्प्यामध्ये हा दौरा होणार असून पहिल्या टप्प्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा हा दौरा असणार आहे. नाशिकच्या गोदाकाठावरती वसंत व्याख्यानमालेचं 10वं पुष्प एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते गुंफलं गेलं. कौशिक यांनी महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान या विषयावरती उपस्थितांशी संवाद साधला. या व्याख्यानमालेचं यंदा 103वं वर्ष आहे. महाराष्ट्रात समाजभान असणारे लोक आहेत, याच कारणानं महाराष्ट्र महान राष्ट्र आहे असं कौशिक यांनी यावेळी म्हटलं. तर आजच्या राजकारणामध्ये समाजभान अगदीच नाही असं नाही, पण ते आता ढासळत चाललंय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. एक उदाहरण तुम्हाला देते गणपतराव देशमुखांचं. बायको डब्बा द्यायची, तोच डब्बा घेऊन ते जायचे. त्यांना कधी निवडून येण्यात अडचण आली का? बसनी काम केलं म्हणून काम करता आलं नाही का? 11 वेळा निवडून आले गणपतराव देशमुख. गाडी नाही तर त्यांना काम करता नाही आलं का? आज आता असं झालंय की अर्थकारण इतकं मोठं वाढलंय की समाज स्वतःच अशा लोकांना निवडून द्यायला बघत नाही. कारण आपल्यासाठी नेता म्हणजे कोण? नेत्याच्या इमेजमध्येच बसत नाही. असा बसमध्ये फिरायला लागला तुमचा आमदार तर कोण त्याला मत देणार आहे? ही मानसिकता झाली आहे. फॉर्च्युनर मधनं आलं तर ठीक आहे, मग ठीक आहे. ते हे आपलं समाजभान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.